काल परवाच मित्राच्या लग्नात ती नजरेस पडली. ती अजूनही तशीच होती, बोलकी, हसरी, समोरचा काय बोलेल याची पर्वा न करता बेधडक आणि सलग बोलणारी. तिला मी शाळेत असल्यापासून ओळखतो. समोरच्या वर्गात तर बसायची ती. आपलंसुद्धा कसं असतं ना मित्रांनो. 8वीपासून 3 वर्ष मी त्या शाळेत शिकत होतो. परंतु तिची भेट झाली 10वीला. त्या दिवशी जर माझी सायकल तिला धडकली नसती तर तिच्याशी ओळखसुद्धा झाली नसती. त्या क्षणी मला खूप बडबडली ती. बडबडणारच. माझ्यामुळे तर तिला खरचटले होते. परंतु मी निमूटपणे तिचे बोलणे ऐकून घेतले, कारण चूक माझीच होती. पण खरं सांगू का मित्रांनो, त्या दिवशी तिच्या बडबडीपेक्षा तीच जास्त लक्षात राहिली. समोरच्या वर्गात बसणारी ती हळूहळू मला आता आवडू लागली. आता रोज दुपारी वर्गात गेल्यावर तिचे दर्शन करणे अनिवार्यच झाले होते. नाहीतर वर्गात लक्षच लागायचे नाही. तसेही अभ्यासात कुणाचे लक्ष होते म्हणा. एकतर्फी तिच्यावर मन जडलं होतं. तशी तिलासुद्धा माझ्या मनाची चाहूल लागली होती. पण तिच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. त्यांना मी दुखवू इच्छित नव्हतो. म्हणून योग्य वेळेची मी वाट पाहत राहिलो. कदाचित ती मला समजेल या आशेवर. पण तसे कधी झाले नाही. 10वीच्या निरोप समारंभाच्या वेळी मी माझ्या मनातील तिच्याविषयीची भावना तिच्या जवळ व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण पप्पाच्या पुढे काही जीभच वळली नाही. नंतर आयुष्याच्या धकाधकीत आमच्या वाटा वेगळ्या झाल्या, त्या पुन्हा कधीही न मिसळण्यासाठी. ती तिच्या शिक्षणात आणि मग नोकरीत गुंतली, तर मी माझ्या जीवनात धडपडत उभा राहण्याचा केविलवाना प्रयत्न करत होतो. असंच एक दिवस मित्राच्या सांगण्यावरून फेसबुकवर तिला शोधण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्नानंतर नजरेस पडलीच. छान फोटो तिने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले होते. ते फोटो, त्या फोटोतील तिचे कालानुरूप खुनलेले सौंदर्य पाहता पाहता नजर त्या एका फोटोवर येऊन थिरकली आणि क्षणभर कोणीतरी हृदयात सुई टोचल्यासारखा भास झाला. समोरच तिच्या पतीसोबतचा तो फोटो पाहिला आणि एवढ्या वर्षात मनात बाळगलेली तिची आस क्षणार्धात मावळली. तिच्याविषयी पाहिलेली सर्व स्वप्ने पार धुळीस मिळाली. आजही मी फेसबुकवर मित्रांशी हितगुज साधत असतो. पण त्या दिवसानंतर फेसबुकवर तिला कधीच फॉलो केले नाही. त्याच फेसबुक मित्रांपैकी एकाच्या लग्नात मी आज हजेरी लावली होती आणि तिथे तिचे दर्शन मला भूतकाळात घेऊन गेले. अखेर हृदयातील जुन्या जखमा चिघळण्या अगोदरच दुरून तिचे दर्शन घेत नुकताच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या मित्राचा मी निरोप घेतला आणि थेट घरचा रस्ता धरला. मागे राहिलेल्या जुन्या आठवणींशी फारकत घेतली. धन्यवाद.